हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. हसतोय बघा आम्हाला बघून. आणि आज आपल्याला पाणी द्यायचंय. सो आता हा अवतार बघा झालाय सगळं. बोर्ड काढलाय, पाईप काढलाय, वायर काढली, दावं काढले, दुसरा पाईप काढलाय आणि ही मोटर आहे. दिसती छोटी पण वजन खूप आहे तिचं. हे सगळं काढले. आपण जाऊ रानामध्ये. या माझे एक मामा आहेत, ते येणार आहेत मला कनेक्शन करून द्यायला. आणि म्हणजे बाकीचं जे आता मला एक्झॅक्ट म्हणजे परफेक्ट येत नाही मला हे दार धरायला येतच मला. म्हणजे पाणी द्यायचं मला माहीत नाही, कारण आपल्या रानामध्ये पाईपलाईन बसवलेली नाही अजून. सो इकडून तिकडून करून असं जरा पाण्याला वळवायचं ते मला येत नाही. सो ते बघायचं आहे आता आणि बघूयात तिकडे गेल्यावर काय होते आता. ओके, अजून कनेक्शनच नाही झालं आपलं. किती वाजलेत बरं, एक सेकंड. आता वाजलेत 2 आणि अजून कनेक्शन पण नाही झालं. थोडासा तिथं प्रॉब्लेम आहे रानामध्ये कनेक्शनवरूनच आपला. तो सॉल्व करायचा आहे. तो होऊन जाईल सॉल्व लगेच, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पण अर्धा दिवस ह्याच कामांमध्ये गेलाय. ते एकदा सॉल्व झालं ना की मग मला कनेक्शन करता येणार. आज तर काय पाणी देऊन होणार नाही आहे, कारण ह्या कनेक्शनला पूर्ण 1 दिवस जातो का पूर्ण फिटिंग करायला. मोटर पाण्यात सोडायची. ती मोटर एवढी दिसते अशी एवढीशी अशी, पण ती एवढी जड असते, तिला उचलायला 3 ते 4 जण लागतात. जड मोटर ती पाण्यात सोडायची, तिथं कनेक्शन बाहेर काढायचं, म्हणजे दुसरा पाईप, तो पाईप वरच्या रानात न्यायचा, खालच्या रानात न्यायचं. अशी खूप कामं आहेत. तो बघूयात आज काय होते संध्याकाळपर्यंत. नियोजन लागत नाही, टेन्शन घ्यायचं नाही आपलं. मस्तपैकी पेटपूजा करायची. पुढचे कामं पुढं, जास्त लोड घ्यायचं नाही कामाला. थोडं बघूयात आपण होते का काम. दुसरे एक काम ते करून टाकूयात. आपली गाडी बघायची का. अशी राणी चालू आहे, ब्लॉक चालू आहे. सोयाबीन पण विकायचं आपल्याला. बघू दुसऱ्या गावांमध्ये चांगला रेट आला तर तिकडे घेऊन टाकू. भाऊ चहा दे रे. तुम्हाला चहा बघायला. हां तुला चहा भाऊ 2 चहा दे. आता मोटर सोडायला आलेत बंटी शेठ आणि आबा मामा. तिकडे दोघं. आम्हाला दम लागला, कारण आम्ही हे वायरचं बंडल उचलून चालवलं तिकडं. मोटर गाडीवर नेली आणि आता हा बंडल चालवलाय. दम लागतो पण मजा येते नाही का रे. चल पूर्ण काम झालं दाखवतो. जास्त शूटिंग करता येणार नाही. ते लोक तिकडे काम करतात, परत ओरडतील ते. मिलते एक ब्रेक के बाद. सोडून देऊ. चल दावा बांधायचं नाही काय. मोटर पाण्यात सोडली विहिरीत. सावकाश आज खाडा झाला का. मग काय म्हणलं काय काय जवळ येते कोण. किती मोठा माला तरी तिकडेच घालतात म्हणते ते. मामा आणि बंटे वायर आणायला लागले आता. अरे यार, आता हे वायर इथून कुठे गेली वायर. ही वायर विहिरीपासून घेतली आपण. ही इथून ही त्या पोलपर्यंत जाणार तिथे. तो बंडल आता मदत करतात मामा आणि बंटे भाऊ. बरं झालं, एकट्याचं काम नाही ते. एवढं जड मोटर पाण्यात सोडणं वगैरे. आले
बादशाह ए बंडी जाऊ हा ते परत त्यांनी खाली सोडलं बघितलं का मोबाईल कौतिक मोबाईलचे माझी बोट बोट म्हणजे बोट बोट त्याच्यात हा ना हा तो तसं घालायचं त्याच्यात. इथे घे ना वर टेकडावर बरोबर इथे घे. उचल इथे दर बंटी भाऊ पलीकडून हा हे बघ जातो कुठून तिथून सरळ. अयो हे तीन ढिगार दिसत का हा सरळ जा तिथून तीन तिथं हे आहे ना अडत नाही करायचं बाबळीचं का ढिगारा हे बाबळ दिसते का बाबळ हा हा त्या बाबळीचा सरळ हिरल ती हिरीत आप्पाची आप्पाची तिथे तिथं आहे ना ते हे ना तिथं बॉक्स आहे तिथं आणि चला आम्ही चाललोय वायर अंतरायला. बरं झालं हे लोक आहेत आपल्या ज्याने नसतं झालं एकट्या ज्याने ते मोटर उचलायला 3-4 जण लागतात. हा मी एकटा उचलू शकतो असं नाही का नॉर्मली इकडून तिकडे ठेवायला वगैरे पण ती मोटर पाण्यात सोडायचे तोंडाच्या गप्पा नाही घेते. एवढ्या मोठ्या ज्वारीतून चाललोय आपण. मी ओढतोय बाबा. हसायचा आवाज येतोय का त्यांचा हसतो आम्हाला. इथं कांदा लावलाय का रे यांनी. अरे कांदा इथं रे भिजवलं हो इथं कांदा यांनी. तू या ना वाटणार जरा. अरे गाण्या जड झालंय ते ओढ तू थोडं तू पण ओढ पलीकडून. ओढलं जात नाही ते. इथं पेरलेलं नाही ना रे गाण्या. हा ना पाणी दिलेलं दिसतंय. हा पेरलंय हो इथं मध्ये आलतात तो आपल्याला. वायर अंतरून झाली आपली आणि आता आम्ही चाललो घरी कारण कनेक्शन करायला माणूस उद्या येणार आहे. तो माणूस उद्या आला की मग कनेक्शन करणार आणि उद्या पाणी द्यायचं. तोपर्यंत आता आपण घरी जाऊ. जेवण तर काय सकाळपासून केलेलं नाही आहे. काल रात्रीच्या चपात्या पण खराब झाल्या आणि भाजी पण. तर मी रात्री पण थोडंसं जेवलं आणि आज सकाळपासून उपासच आहे. तरी मध्ये वडापाव खाल्ला मध्ये. थोडा चहा पिला आणि इकडे कामाला आलं. कुठे गेले ते दोघं. तिकडून का बर. आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो की कनेक्शन कसं करतील आणि पाणी कसं द्यायचं. ही इथं विहीर आहे. सो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपले डेली ब्लॉग्स तुम्हाला लवकर कळतील. सबस्क्राईब नक्की करा पण आणि लाईक शेअर तर नक्कीच करा. तोपर्यंत आपले मागचे ब्लॉग बघा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.